मित्रांनो बघा, व्हिडिओची सुरुवात करण्याच्या अगोदर मी तुम्हाला सांगतो की हा व्हिडिओ ना तुम्ही तुमचा वेळात वेळ काढून हा व्हिडिओ तुम्ही पूर्ण बघा. कारण मित्रांनो हा व्हिडिओ ना प्रत्येक पुरुषाने हा व्हिडिओ बघणं खूप जास्त गरजेचं आहे. कारण मित्रांनो आज ना या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगणार आहे की मित्रांनो बायकांचे ना असे 7 इशारे, होय मित्रांनो बायकांचे ना असे 7 इशारे, जे 7 इशारे ना बायका तेव्हाच देतात जेव्हा त्यांना ना आपल्या नवऱ्यासोबत किंवा आपल्या बॉयफ्रेंडसोबत जेव्हा त्यांना संबंध बनवायची इच्छा त्यांना होते. म्हणजे मित्रांनो जेव्हा ना एखाद्या बाईला जेव्हा असं वाटतं की आज मला ना संबंध बनवायची, म्हणजे आज मला ना गपागप करायची इच्छा झाली आहे, तेव्हा मित्रांनो बायको ना आपल्या नवऱ्याला किंवा आपल्या बॉयफ्रेंडला ते 7 इशारे ती त्याला देते. कारण मित्रांनो काय असतं माहिती आहे का की आपल्या मराठी बायका असं उघडपणे बोलायला त्या घाबरतात किंवा त्यांना लाज पण वाटते की जर मी असं उघडपणे माझ्या नवऱ्याला सांगितलं की अहो आज मला ना संबंध बनवायची इच्छा मला झाली आहे, तर आज आपण संबंध बनवूया का, असं जर मी उघडपणे सांगितलं तर माझा नवरा माझ्याबद्दल काय विचार करेल, त्याला माझ्याबद्दल काय वाटेल, तो माझ्यावर रागावला तर, असं म्हणजे बायकांना ना भीती वाटते किंवा त्यांना लाज पण वाटते. पण मित्रांनो असं असल्यामुळे ना बायका न बोलता असे इशारे आपल्या नवऱ्याला देतात. पण काय पुरुषांना ना ते इशारे कधी समजत नाही. तर मित्रांनो ते इशारे ना आज या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सविस्तरपणे सर्व सांगणार आहे. तर त्याच्यामुळे ना हा व्हिडिओ तुम्ही पूर्ण बघा. तर चला सुरुवात करूया आजच्या या धमाकेदार व्हिडिओला. तर मित्रांनो बघा, सर्वात पहिल्यांदा जो पहिला इशारा आहे तर तो पहिला इशारा असा आहे मित्रांनो की मित्रांनो मुद्दाम ना आपल्या नवऱ्याच्या जवळ जाण्याचा प्रयत्न करणं. काय बोललो मी? मुद्दाम ना आपल्या नवऱ्याच्या जवळ जाण्याचा प्रयत्न करणं. आता बघा मित्रांनो जेव्हा ना बायकोला संबंध बनवायची जेव्हा तिला इच्छा होते ना तेव्हा ती तिच्या नवऱ्याच्या ना मुद्दाम जवळ ती जाण्याचा प्रयत्न करते. म्हणजे मुद्दाम ना त्याच्या जवळ जाऊन बसणं, झोपताना ना त्याच्याकडे तोंड करून झोपणं, झोपताना ना त्याच्या अंगावरती आपला हात टाकणं किंवा झोपताना ना आपला पाय आपल्या नवऱ्याच्या अंगावर टाकणं, असं मुद्दाम ना मित्रांनो. आता मी तुम्हाला एक्झॅक्टली आता तुम्हाला म्हणजे मी सांगू शकत नाही, पण तुम्हाला समजलं असेल की मुद्दाम ना आपल्या नवऱ्याच्या जवळ ती जाण्याचा प्रयत्न करते. तर मित्रांनो असं जर होत असेल ना तर तुम्ही समजून जा की तुमच्या बायकोला ना संबंध बनवायची तिला इच्छा तिला झालेली आहे. आता त्याच्यानंतर जो दुसरा इशारा आहे तर तो दुसरा इशारा असा आहे मित्रांनो की मित्रांनो स्पर्श वाढवणं. काय बोललो मी? स्पर्श वाढवणं. आता बघा मित्रांनो तुम्ही ना एक गोष्ट तुम्ही ऑब्झर्वेशन करा की मित्रांनो तुमची बायको ना तुम्हाला रोज ती तुम्हाला टच करते का? अजिबात करत नसणार. पण मित्रांनो जी तुमची बायको ना रोज तुम्हाला टच करत नाही आणि अचानक ना तिने तुम्हाला टच करायला सुरुवात केली, जसं की फॉर एक्झाम्पल तुम्हाला चिकटून बसणं, तुम्हाला मुद्दामून तुम्हाला हात लावणं किंवा मुद्दामून तुम्हाला मिठी मारणं, मुद्दामून तुमच्या केसातून हात फिरवणं, असं म्हणजे मुद्दामून तुम्हाला टच करायचा प्रयत्न करते. तर मित्रांनो हा पण इशारा ना असाच असतो की तुमची बायको ना तुम्हाला न बोलता असं दाखवत असते की अरे वेड्या मला आज ना संबंध बनवायची इच्छा झाली आहे, असं बायको ना न बोलता आपल्या नवऱ्याला स्पर्शाच्या मदतीने त्याला दाखवून देत असते. पण मित्रांनो तुम्ही हा इशारा ना समजला पाहिजे. कारण मित्रांनो बहुतेक पुरुषांना हा इशारा समजत नाही मित्रांनो. तर हा इशारा ना तुम्ही समजून घ्या. आता त्याच्यानंतर जो तिसरा इशारा आहे तर तो तिसरा इशारा असा आहे मित्रांनो की मित्रांनो तुमच्याकडे ना कामुक नजरेने तुमच्याकडे बघणं. काय बोललो मी? कामुक नजरेने तुमच्याकडे बघणं. आता बघा मित्रांनो तुम्हाला ना ही गोष्ट तुम्हाला माहीत असेल की मित्रांनो डोळे पण ना बोलतात मित्रांनो. काय बोललो मी? आपले डोळे पण ना बोलतात मित्रांनो. म्हणजे मित्रांनो एखाद्या व्यक्तीची नजर खूप काही बोलून जाते मित्रांनो. पण मित्रांनो डोळ्यांची भाषा आपल्याला समजली पाहिजे. म्हणजे मित्रांनो आता मी तुम्हाला ना ही गोष्ट एकदम उघडपणे इथे सांगू शकत नाही. कारण मित्रांनो ही गोष्ट ना सांगण्यापेक्षा समजून घ्यायची असते. ही गोष्ट ना म्हणजे अशी सांगितली जात नाही. म्हणजे ही गोष्ट ना तुम्ही समजून घेतली पाहिजे की मित्रांनो तुम्ही ना तुमच्या बायकोच्या नजरेमध्ये नीट बघा की मित्रांनो कधी ना तुमची बायको जेव्हा खुश असते तेव्हा तिची नजर कशी असते, जेव्हा तुमची बायको तुमच्यावर रागवलेली असते तेव्हा रागामध्ये तिची नजर कशी असते, आणि जेव्हा तिला ना अशी काहीतरी
इच्छा होते, जेव्हा तिला असं वाटतं की आज मला ना संबंध बनवायचे आहेत, तेव्हा तिची नजर ना एक वेगळ्या पद्धतीची असते मित्रांनो. म्हणजे मित्रांनो ती नजर ना तुम्हाला बघितल्यावर समजेल की तिच्या म्हणजे नजरेमध्ये ना एक प्रकारची कामुकता तिच्या नजरेमध्ये असते. तर मित्रांनो जर तुमची बायको ना असं कामुक नजरेने तुमच्याकडे बघत असेल, म्हणजे तिच्या डोळ्यामध्ये तुम्हाला कामुकता दिसली, तर मित्रांनो समजून जा की तुमच्या बायकोला ना संबंध बनवायची इच्छा तिला झाली आहे. कारण मित्रांनो हा पण इशारा ना खूप मोठा असतो, पण बहुतेक पुरुषांना हा इशारा कधी समजत नाही मित्रांनो. तर हा इशारा ना तुम्ही समजून घ्या. आता त्याच्यानंतर जो चौथा इशारा आहे, तर तो चौथा इशारा असा आहे मित्रांनो की मित्रांनो अचानक ना रोमॅन्टिक होणं. काय बोललो मी? अचानक ना रोमॅन्टिक होणं. आता बघा मित्रांनो तुमची बायको ना कायमची रोमॅन्टिक ती अजिबात नसणार मित्रांनो. पण जर तुमची बायको ना अचानक म्हणजे एके दिवशी म्हणजे तिच्या अंगामध्ये ना रोमॅन्टिक पद्धतीने ती वागायला लागली, म्हणजे तिच्या अंगामध्ये ना एक प्रकारचा रोमॅन्स तुम्हाला जाणवला, तर मित्रांनो तेव्हा पण ना तुम्ही समजून जा की तुमच्या बायकोला ना संबंध बनवायची तिला इच्छा होत आहे. कारण मित्रांनो बायकांना जेव्हा त्यांना अशी इच्छा होते तेव्हा त्या ना अचानक त्या रोमॅन्टिक बनतात. म्हणजे जसं की फॉर एक्झाम्पल नवऱ्याच्या ना जवळ जाणं, नवऱ्याला जवळ घेणं, नवऱ्यासोबत ना गोड गोड बोलणं, नवऱ्याची तारीफ करणं, एक्सेट्रा एक्सेट्रा एक्सेट्रा. आता तुम्हाला समजलं असेल की जर तुमची बायको ना अचानकपणे जर ती रोमॅन्टिक पद्धतीने ती जर वागायला लागली, तरी पण समजून जा की तुमच्या बायकोला ना संबंध बनवायची तिला इच्छा होत आहे. कारण मित्रांनो बायकांना ना जेव्हा संबंध बनवायची इच्छा त्यांना होते, तेव्हा त्या बायकांना अचानकपणे कसलाही विचार न करता त्या रोमॅन्टिक पद्धतीने त्या वागायला सुरू करतात मित्रांनो. तर हा इशारा ना आपण समजून घेतला पाहिजे. आता त्याच्यानंतर जो पाचवा इशारा आहे, तर तो पाचवा इशारा असा आहे मित्रांनो की मित्रांनो हॉट आणि सेक्सी कपडे घालून तुमच्या समोर येणं. काय बोललो मी? हॉट आणि सेक्सी कपडे घालून तुमच्या समोर येणं. आता बघा मित्रांनो बायकोला ना ही गोष्ट तिला माहीत असते की मी ना कोणते कपडे घातले तर माझा नवरा ना उत्तेजित होतो, तर तेच कपडे घालून ना ती बाई आपल्या नवऱ्याच्या समोर जाते, जेणेकरून त्या कपड्यामध्ये बघून ना तिचा नवरा उत्तेजित होतो मित्रांनो. कारण बायकोला ना चांगल्या प्रकारे माहीत असतं की मी कोणते कपडे घातले आणि मी कशी नटले तर माझा नवरा लगेच उत्तेजित होतो. तर ती बाई ना तसेच कपडे घालते, तशीच ती नटते आणि आपल्या नवऱ्याच्या समोर जाते, जेणेकरून त्या अवतारात तिला बघून ना तिचा नवरा उत्तेजित होईल मित्रांनो. तर हा पण इशारा ना बायका देतात मित्रांनो. आता त्याच्यानंतर जो सहावा इशारा आहे, तर तो सहावा इशारा असा आहे मित्रांनो की मित्रांनो झोपायची तयारी लवकर करणं, आपल्या मुलाबाळांना लवकरात लवकर झोपवायचा प्रयत्न करणं. आता बघा मित्रांनो जेव्हा बायकोला ना संबंध बनवायची जेव्हा तिला इच्छा होते, तेव्हा ती काय करते माहितीये का की ती रात्रीची कामं पटापट आवरते, सर्वांना लवकर जेवायला देते आणि मुलाबाळांना लवकरात लवकर ती झोपवायचा प्रयत्न करते, जेणेकरून एकदा का मुलं बाळं झोपली की म्हणजे ती बाई ना आपल्या नवऱ्यासोबत तिचा कार्यक्रम ती सुरू करू शकते. तर मित्रांनो जेव्हा बायको ना घरातली कामं लवकरात लवकर आटपायला ती सुरुवात करेल आणि जेव्हा ती आपल्या मुलाबाळांना लवकरात लवकर झोपवायचा प्रयत्न करेल, तेव्हा पण तुम्ही समजून जा की आज रात्री ना काहीतरी होणार आहे. कारण बायकांना असा पण इशारा नवऱ्याला देतात मित्रांनो. आता त्याच्यानंतर जो सातवा इशारा आहे, तर तो सातवा इशारा असा आहे मित्रांनो की मित्रांनो चावट चावट गोष्टी, घाणेरड्या घाणेरड्या गोष्टी आपल्या नवऱ्यासोबत बोलायला सुरुवात करणं. आता बघा मित्रांनो जेव्हा बायकोला ना संबंध बनवायची जेव्हा तिला इच्छा होते, तेव्हा ती काय करते माहितीये का की ती लाज लज्जा सोडून आपल्या नवऱ्यासोबत ना चावट चावट घाणेरड्या घाणेरड्या गोष्टी ती बोलायला सुरुवात करते. आता मित्रांनो त्या गोष्टी ना मी तुम्हाला इथे बोलून दाखवू शकत नाही, पण तुम्हाला समजलं असेल की जेव्हा बायको ना घाणेरड्या घाणेरड्या चावट चावट गोष्टी बोलायला सुरुवात करेल, तेव्हा तुम्ही समजून जा की आज तुमच्या बायकोला ठोकून घ्यायची इच्छा झाली आहे. तर मित्रांनो हे 7 इशारे बायका आपल्या नवऱ्याला तेव्हाच देतात जेव्हा त्यांना संबंध बनवायची जेव्हा त्यांना इच्छा होते मित्रांनो. तर मित्रांनो आशा करतो जे मी तुम्हाला सांगितलं ते सर्व काही तुम्हाला समजलं असेल. तर आपण भेटूया दुसऱ्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद. खुश रहा, हॅप्पी रहा, स्वतःची काळजी घ्या. लव यू सो मच ऑल ऑफ यू.